10 रन. टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत 18 रन, 18 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं प्रभावित केलं, बॅटच्या स्लाईडचा वेध घेतला अंकुश यांना. आणि ज्या प्रकारे अंकुश गोलंदाजी करतात, शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकातल्या टीमची धावसंख्या 18 रन आतापर्यंत होतात. या मोमेंटला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते. 19 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 19 रन आतापर्यंत होतात. गोलंदाज अंकुशने आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या 4 बॉलमध्ये. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला होता, परंतु पंच विजय जाधव यांचा इशारा आहे, तो व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होतो. 20 रन आतापर्यंत होतात. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अशा धावा रोखाव्या लागतील. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल स्वतः अंकुश भरपूर वेगाने धावलेत, परंतु रनआउटची संधी होती. फेकी चांगली होती, परंतु गॅदर थोडासा उशीर झाला गॅदर करण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने. 23 रन होत आहेत. शेवटचा अंतिम बॉल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते की काय, परंतु या क्षणाला फक्त आणि फक्त एकच रन. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 रन. चोवीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्पेल नंबर 3. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर
स्लॅश केलाय डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 6. हा षटकार विकेटचं पहिल्या बॉलवर स्वागत केलं. हा षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 20 रन आतापर्यंत 20 रनवर खेळतोय फलंदाज दीपक. मागच्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये देखील तोच इरादा घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टीम सुमित दादा 11 वाकुर्डे खुर्द या टीमसाठी. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर पद्धतीचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव देखील कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल. भरपूर वेगाने धावलाय फलंदाज, परंतु तेवढंच चांगला बॅकअप देखील मिळाला. 2 रनच्या साह्याने 32 रन आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज देखील या ठिकाणी काय घडलंय मोये मोये असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. नॉन स्ट्रायकर बॅट्समन हसतच आला. जसा विकेट कीपरने थ्रो केला एक वेगळा आनंद त्याला पाहायला मिळाला. एक्सप्रेशन आपण पाहिले त्याच्या चेहऱ्यावरची. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 36 रन आतापर्यंत ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं. अतिशय चांगली भूमिका कॅमेरामॅन अतिश फराडच्या माध्यमातून. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि या क्षणाला फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. वेग भरपूर चांगला होता, परंतु नवीन फलंदाज अनुराज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंगमधले. या मोमेंटला लॉफ्ट केलाय हा षटकार आणि सध्याच्या घडीला ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगली भूमिका कॅमेरामॅनच्या माध्यमातून ज्या प्रकारे बॉल त्यांनी फॉलो केलाय. अतिश फराड आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढच्या महिन्यामध्ये ते एक नवीन जीवनाची सुरुवात ते करणार आहेत. नेक्स्ट मॅच श्री वाकाई देवी स्पोर्ट्स बोरगेवाडी आणि श्री निनाई देवी स्पोर्ट्स सय्यदवाडी.
या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संध्याने एक चांगला झेल पकडलाय. फलंदाज होतोय बाद. 44 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चला बोरगेवाडी टीमचे कॅप्टन आणि सय्यदवाडी टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी त्वरित या. तर चला सय्यदवाडी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आणि बोरगेवाडी टीमचे कॅप्टन आपण देखील याचा नाणेफेकी करण्यासाठी. चला सय्यदवाडी टीमचे कॅप्टन संदीप दादा. संदीप दादा आपण या टॉससाठी. गोलंदाज सज्ज होते. पहिला बॉल अनुरागचा बिगिट केलाय डी पॉइंटच्या दिशेने. हा स्लॅश करत असताना षटकार पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर अनुरागचं केलं स्वागत. वेलकम सिक्सर पाहायला मिळालाय. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल केला, रिलीज केला. अविप्रम बॉडी घेण्याचा प्रयत्न आणि एक चांगला स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा येतो. वन बाउंडची ताकीद या ठिकाणी दिली जाते. तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सात रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय की काय, परंतु या क्षणाला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला धक्का.
तर गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. 8 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज अ नो बॉल. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, मिस फिल्डिंग, परंतु चांगलं बॅकअप मिळाला. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. तिसऱ्या रनसाठी कॉल होता आणि फक्त 2च धावा या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला क्लीन बोल्ड, फलंदाज होईल बाद. तर चला, बॅटिंग करणारा संघ आपण आपला 12 मॅन आमच्यापर्यंत पाठवा. विकास नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. अनुराजचा हा बॉल लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. टीममेट विकेटला फिल्डर भरपूर चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून. तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हरचा खेळ देखील झाला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 13 रन आणि आता मात्र 12 बॉलमध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 32 रन. या मोमेंटला लॉफ्ट केला आहे. टायमिंग चांगला आहे. चेंडू जाईल. पंचांचा इशारा. 4 रनसाठी या चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला देखील लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. लाईन चांगली होती, परंतु पंचांकडे
आशाभूत नजरेने पाहिलं. तर व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. 18 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु तेवढाच ताकदीचा झेल आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. नवीन फलंदाज आदित्य देखील आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आहे आणि ही संधी देखील गमावली. एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते आणि समीकरण बदललंय. 9 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे अजूनही 26 रन. वेग भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. लेगशिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. तर ओव्हर कंप्लीट होते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 रन. समीकरण 6 बॉल आणि 24. 6 बॉल आणि 4 षटकार मात्र जरूर मारावे लागतील या मॅचमध्ये. पहिला बॉल बिगिट केलाय. अमेझिंग टायमिंग आणि प्रॉपर स्ट्रोक. हा षटकार आलाय. समीकरण 5 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 18 धावा.
पाचमध्ये 18 करायच्या आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन आपल्याला पाहायला मिळतात. 4 मध्ये अजूनही 15 रनची गरज आहे. आमच्या समेत रोशनजी फराड देखील जॉईन झालेत. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू चालला, फिल्डर भरपूर वेगाने धावेल, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत हा चौकार पाहायला मिळतोय. मॅचमध्ये आणखीन एक नवा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. 3 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 11 धावा. एखादं स्वप्न ज्यावेळेस आपण पाहतो त्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी भरपूर कष्ट आणि भरपूर परिश्रम तुम्हाला करावे लागतात आणि सध्याच्या स्थितीला तसेच काहीतरी परिश्रम मात्र जरूर करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. या मोमेंटला लॉफ्ट केला आहे, टायमिंग चांगला आहे, मिस फिटिंग आणि याचा भुर्दंड मिळाला. हा चौकार पाहायला मिळतोय की काय. रनआउटची संधी आणि 4 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 2 बॉलमध्ये 7 रनची गरज. जर हा षटकार मारला तर आज मात्र एक नवीन विक्रम करण्याची संधी चालून आली गुढे संघाला. तर चला नेक्स्ट मॅच श्री वाकाई देवी स्पोर्ट्स बोरगेवाडी आणि श्री निनाई देवी स्पोर्ट्स सय्यदवाडी या 2 टीममध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बोरगेवाडी आणि सय्यदवाडी त्यांची नंतर 2 मध्ये करायच्या त्या म्हणजे 7 रन. या बॉलवर बिगिट तर जरूर केला, एक धाव देखील पूर्ण केली जाते. सेकंड रनसाठी कॉल. मॅचमध्ये रंगत निर्माण झाली. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून दिलं आणि श्री निनाई देवी चषक 2025 या पर्वातील एक दर्जेदार पैसा वसूल सामना आपल्या भेटीस आला आहे. 1 बॉलमध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 5 रन. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि सध्याच्या घडीला 1 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता आहे. विश्वास मात्र खऱ्या अर्थाने दाटून आलाय या दोन्ही टीमचा, परंतु जिंकून कोण येणार? फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज, वाकुर्डे खुर्द की गुडे की वाकुर्डे खुर्द, या 2 टीममध्ये हे घमासान युद्ध, एक काटेकी टक्कर, कडवी झुंज आणि कडा मुकाबला सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 5 रन. या बॉलवर आक्रमण तर जरूर केलंय. 1 धाव कंप्लीट केली जाते. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 3ऱ्या रनसाठी कॉल आणि सामना जिंकलाय वाकुर्डे खुर्द या टीमने. हार्डलक टीम गुडे संघ अतिशय चांगला खेळ आपण देखील केलात. तर चला सय्यदवाडी आणि बोरगेवाडी टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आणि या अगोदरच्या सामन्याचा हिरो अंकुश दादा आपण देखील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. तर या सामन्याचा हिरो ठरलाय दीपक. तर चला दीपक आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी.